पुण्याचं अंडरवर्ल्ड हादरलं, गजा मारणेचा जामीन फेटाळला तर कोर्टाने दिला स्पष्ट संदेश। पुण्याच्या गुन्हेगारी जगातील एक मोठा आणि कुख्यात नाव असलेला गजानन उर्फ गजा मारणेला जामीन देण्यास पुणे व जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। 21 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत पुणे पोलिसांच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केला आहे। गजा मारणेवर पुण्यातील IT अभियंता मारहाण प्रकरणात मकोका अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणात गजा आणि त्याच्या टोळीतील काही सदस्यांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती। पोलिसांनी त्याला अटक करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कारागृहात हलवले होते। मात्र या ट्रान्सफर दरम्यान झालेल्या मटन पार्टी प्रकरणामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली होती, ज्यामुळे गजा मारणेचा हा गुन्हा अधिक चर्चेत आला होता। गजा मारणेच्या वकिलाने पुणे पोलिसांची ही कारवाई राजकीय दबावाखाली असल्याचा ठपका ठेवत जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। त्याच्या वकिलाने युक्तिवाद करताना सांगितले की गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून गजा जवळपास 1 किलोमीटर अंतरावरही नव्हता। तसेच पोलिसांनी बनावट साक्षी दबावाखाली घेतलेली माहिती आणि नियोजित हेतूने अटक केली असल्याचे आरोप त्यांच्या वकिलाने न्यायालयात ठेवले होते। मात्र कोर्टाने या युक्तिवादाला फारसं महत्त्व न देता प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे। कोर्टाने स्पष्ट केले की साक्षी पुराव्यांचा आधार घेतल्यास आणि मकोका अंतर्गत केलेल्या आरोपांचा विचार करता आरोपीला सध्या जामीन देणं योग्य नाही। या निर्णयानंतर पुण्यातील अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली आहे व गजा मारणे हा अनेक वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून त्याचं नाव विविध खून, खंडणी, मारहाणी, वसुली, जमिनीचे ताबे आणि राजकीय बरदास्ताच्या आरोपांशी जोडले गेले आहे। गजा मारणेचा जामीन नामंजूर होणं हे पुणे पोलिसांसाठी मोठं यश मानलं जातंय आणि गुन्हेगारी विरोधातील लढ्यात एक महत्त्वाची पायरी ठरू शकते। येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामध्ये गजा मारणे प्रकरणामध्ये काय घडामोडी होतात हे आपण पाहणारच आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ER न्यूज मराठी।